शिरोळ तालुक्यातील शिरडोन येथे साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन केल्याचे अध्यक्ष विश्वास बालीघाटे, सचिव डॉक्टर कुमार पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिले। माहिती देताना विश्वास बालीघाटे यांनी पुस्तक हे मस्तक घडवते आणि साहित्यिकांमुळे समाज सुधारतो यासाठी ग्रामीण भागात साहित्य संमेलनाची सुरुवात केली आहे। यामुळे आज 12वी साहित्य संमेलन यशस्वीरित्या संपन्न होणार आहे। 2014 पासून आम्ही शिरडोन तालुका शिरूर जिल्हा कोल्हापूर येथे साहित्य संमेलन भरवत आहोत। खरं म्हणजे आम्ही ठराविक म्हणजे जे आमचे संचालक मंडळ, आमचे ज्येष्ठ पत्रकार दिलीप कोळी, कुमार डॉक्टर, आमचे विलास चौगुले आणि आमचे सर्व संचालक मंडळ गेले कारंजग्याला पहिला आम्ही जाऊन बघितलं। त्याच्यानंतर औदुंबरला गेलं, निमशिरगावला गेलं, तिथं बघितलं आणि आम्हाला ते वक्ते चांगले वाटले। ते आम्ही त्यांनाच आम्ही शिरडोनच्या साहित्य संमेलनामध्ये आणतो आणि इंटरनेटची जास्त प्रभाव लहान मुलांच्यावर पडत आहे, मोबाईलचं ते कमी व्हावं आणि आपलं हे साहित्य संमेलन आता चांगलं म्हणजे गाजत आहे आमचं इथं आणि प्रत्येक नागरिकाने आणि युवकाने हे साहित्य संमेलन उपस्थित लावावं। आणि जगदीश खेबडकरांच्या वेळी म्हटले होते खेबडकर साहेबांनी की साहित्याने मनाची मशागत होते आणि पुस्तकाने मस्तक चांगलं घडवतंय हे आम्हाला त्यावेळी बिरुदवाक्य आलं आणि त्यावेळीपासून आम्ही वर्षाच्या शेवट रविवारी आम्ही हे साहित्य संमेलन भरवत असतो। यावेळी डॉक्टर कुमार पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन राहुल आवाडे, दीप प्रज्वलन माधवराव घाडगे तसेच ग्रंथ दिंडीचे उद्घाटन दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे असे सांगून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितले। साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था शिरडोन यांच्या वतीने गेली 12 वर्षे आम्ही संवाद ग्रामीण साहित्य संमेलन शिरडोन तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी भरवत आहोत। यंदाचे हे 12वे वर्ष आहे। हे 12वे वर्षाचं संवाद ग्रामीण साहित्य संमेलन रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर साहित्य नगरी शिरडोन या ठिकाणी भरवणार आहोत। पद्मश्री कवी सुधांशू व्यासपीठावर श्री जैन सांस्कृतिक भवन कन्या विद्या मंदिर जवळ शिरडोन या ठिकाणी आम्ही हे 12वे साहित्य संमेलन भरवत आहोत। या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी व वक्ते मान्य श्री प्रदीप पाटील ईश्वरपूर यांची आम्ही संमेलनाध्यक्षपदी निवड केलेली आहे। उद्घाटक म्हणून आमदार मान्य श्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहणार आहेत, तर स्वागताध्यक्ष म्हणून सरपंच श्री सागर भंडारे यांची निवड झालेली आहे। श्री माधवराव घाटगे दीप प्रज्वलन करणार असून ग्रंथदिंडीचे उद्घाटक म्हणून गणपतराव दादा पाटील उपस्थित राहणार आहेत। दरम्यान शिरडोन भूषण पुरस्कार विकास शिंगे, वजीर रेस्क्यू फोर्स डॉक्टर सुनील पाटील यांना दिले जाणार आहे, तर स्वर्गीय पारिसा शिवप्पा बालीघाटे स्मृती साहित्य पुरस्कार कवी भारत सातपुते, मनोहर भोसले, रंगराव बन्ने यांना दिले जाणार आहे। यावेळी प्राध्यापक शांतीनाथ मांगले, मारुती मांगोरे यांची अप्रतिम कथाकथन सादर होणार आहे, तर निमंत्रित कवीसह नवोदित कवींना कविता वाचनाची संधी मिळणार आहे। या बैठकीला उपाध्यक्ष दिलीप कोळी, खजिनदार महावीर कांबळे, संजय मालगावे, जगन्नाथ बिरोजे आदी उपस्थित होते। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।